नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोफ्याचे जे कुशन्स असतात त्याच्यासाठी कवर नवीन बेडशीटपासून। तर इथं हे कुशन मी घेतलेलं आहे आणि मेजर कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते आहे। कुशनची जी एक साईड आहे तिथून टेप पकडायचा ते दुसऱ्या साईडपर्यंत, म्हणजे रुंदीला टेप त्या साईडनी पकडून इथपर्यंत पकडल्यानंतर 20.5 आलेला आहे। हे पहा, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेतलं, 21.5। तर ही झाली रुंदी, त्याची रुंदी मोजून घेतली। मग आता उंची मोजताना टेप खालच्या साईडनी आपल्याला वरती घ्यायचा आहे, पूर्ण टेप राऊंडमध्ये घ्यायचा आहे खालच्या साईडनी। कुशनच्या खालच्या साईडनी टेप पकडून वरतीपर्यंत तो आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे हे कुशन जे आहे ते मोठ्या साईजचं आहे, त्यामुळे मग टेपही कमी पडतोय। पूर्ण टेप आणि वरती 7 इंच लागलेले आहेत। पूर्ण टेप आणि वरती 7 इंच मी घेतलेला आहे, मार्जिन सहित मी घेतलेला आहे। तर मग रुंदीचे 21.5 इंच आणि उंचीचे एक पूर्ण टेप आणि 7 इंच असं घेऊन आता मार्किंग करून त्या बेडशीटवरती नवीन आपण कटिंग करून घेऊ। तर मी हे रुंदीचं मार्किंग इथं करत आहे। 21.5ला मी मार्किंग करून घेते चॉकनी, आणि पूर्ण एक टेप आणि वरती 7 इंच असं उंचीचं मार्किंग मी करून घेतलं। आणि चॉकनी मार्किंग करून तेवढाच कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। अतिशय सोप्या पद्धतीनं, तुम्हाला याला झिप बसवायची गरज नाही किंवा तुम्हाला याला नॉट टाकायची गरज नाही। अतिशय फिनिशिंगमध्ये एकदम रेडीमेड सारखे ते कवर्स तयार होतात। तर आपण कटिंग करून घेऊया। तर हे पाहू शकताय तुम्ही, मी चॉकनी मार्किंग पण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी बरोबर त्याचं कटिंग करून घेत आहे। जेव्हा आपण उंचीचं मेजरमेंट घेत असतो ना, तेव्हा जेव्हा टेप आपण पूर्ण एक टेप आणि वरती खरं तर फक्त 3 इंचच लागतात, पण वरचे जे एक्स्ट्रा मी 4 इंच घेतले, म्हणजे तुम्हाला मी एक टेप आणि 7 इंच सांगितलं, तर वरचे 4 इंच जे मी एक्स्ट्रा घेतले ते फ्लॅप बनवण्यासाठी घेतले। तर वरती आपल्याला फ्लॅप बनवायचा आहे त्याला, जे की रेडीमेड सारखं त्याला लुक येईल। आणि हे बघा, इथं माझं कटिंग झालेलं आहे। मेजरमेंट बरोबर घेतले तर तुमचं कवर अतिशय सुंदर एकदम रेडीमेड सारखं तयार होणार आहे। तर इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यानंतर बघूया आपण की आता स्टिचिंग कसं करायचं ते। तर हे मी एकदाच 2 कवरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, एका ह्याच्यातच दोघांचं कटिंग झालेलं आहे आता, म्हणजे 2 कवर्स होतील ह्याच्यामध्ये। तर इथे पाहू शकता तुम्ही, आता ह्याला आपण उलट साईडनी हे करून घ्यायचं आहे। उलट साईडनी मी ह्याला अंथरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते मी पिलो म्हणजे ते कुशन मी ठेवलेलं आहे। हे बघा, आता हे कुशनच्या जी खालची साईड आहे तर ती आपण वरती घेऊया। कट केल्यानंतर कडेची जी साईड असते त्या बेडशीटचे जे कॉर्नर्स असतात त्याला पहिलं तुम्ही फिनिशिंग करून घ्या। जसं की वरच्या साईडला फ्लॅपच्या साईडला ऑलरेडी त्याला टिप होती तिथे, तर तुम्ही तिथे कडेला दोन्ही साईडला तुम्हाला तिथं फिनिशिंगची टिप, आता इथे बघा, इथं माझा हात आहे ना, तिथे तुम्हाला फिनिशिंगची एक टिप मारून घ्यायची आहे पहिलं। आणि हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला फ्लॅप बनवायचा आहे। तर इथे फ्लॅप बनवताना 5 इंचाला मार्किंग करायची आहे तुम्हाला, बरोबर तिथे वरच्या साईडला 5 इंचाला मार्किंग करायची आहे चॉकने। तिथे मार्किंग करून घ्यायची बरोबर 5 इंचावरती, एक सरळच लाईन तिथून मी ड्रॉ केलेली आहे 5 इंचावरती। आणि त्याच्यानंतर आता 5 इंचाचं मार्किंग करून झाल्यावर खालच्या साईडने तुम्हाला 2 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं काही चुकणार नाही, अतिशय बरोबर तुमचं ते फ्लॅप तयार होईल। तर हे बघा, आता मी 2 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आपला अगदी छानसा असा फ्लॅप तयार होणार आहे। आणि मग जेव्हा कपडा उलट बाजूनी असतो, तेव्हा वरचा जो फ्लॅप आहे तो कुशनवरती ठेवायचा आहे आणि हा जो खालच्या साईडचा आहे कपडा तो आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही ते सरळ करणार तर तो फ्लॅप बरोबर येऊन जाईल, बरोबर साईडने तो येईल। तर आता ही आहे उलट बाजू। तर मी हे असं सगळं करून घेतलं। आता कडेच्या आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता हे पिलो त्याच्यामध्ये, म्हणजे ते कुशन त्याच्यामध्ये मी अगदी व्यवस्थित ठेवून घेतलंय। सगळ्या टिपा तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत
आणि हे इथे मी काय करते तर मी कॉर्नरचं फिनिशिंग करते. आता ह्या पिलोला टिपा मारून झालेल्या आहेत आपल्या. कॉर्नरला तुम्हाला प्रत्येक 4 कॉर्नरला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. कॉर्नरपासून बरोबर टेप ठेवून तिथं 1.5 इंचाचं मार्किंग करून एक लाईन मारून घ्यायची आहे तिथे, आणि त्याच्यावरती तुम्हाला टिप द्यायची आहे, जेणेकरून कॉर्नर्सला फिनिशिंग येतं. जेव्हा तुम्ही ते सरळ बाजूने करता पिलो तर त्याला फिनिशिंग आलं पाहिजे, म्हणून 4ही कॉर्नरला 1.5 इंचाचं हे घेऊन तुम्हाला तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता मी ते सरळ बाजूने करते. हे बघा, कुशन घातल्यानंतर आता हे कुशन आपलं कवर रेडी आहे आणि मी त्या पिलोला ते टाकलेलं आहे कुशन. किती सुंदर दिसतंय बघा. आणि फ्लॅप पण आपला अतिशय सुंदर झालेला आहे. फोटोमध्ये तर ओळखायला पण येणार नाही तुम्हाला की फ्लॅप कुठे केला आहे मी. हे बघा, अगदी रेडीमेडसारखं कुठून तुम्हाला काही दिसणार नाही, झीप लावायची गरज पडणार नाही काही. तर हे कुशन कवर कसं वाटलं मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.